हाय फ्रेंड्स, PUC सेकंड हिस्ट्री या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत। मी या व्हिडिओमध्ये एन्शियंट इंडियन हिस्ट्री यावरील काही महत्त्वाचे 23 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइप सोडवणार आहोत। ते खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या अगोदरची व्हिडिओ कोणी बघितला नसाल तर तेही सर्व व्हिडिओ पहा। त्यामध्येही 1 ते 80 पर्यंतचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये 81 ते 103 पर्यंतचे प्रश्न सोडवणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला, पहिला क्वेश्चन्स आहे ह्याच्यामधील क्वेश्चन नंबर 81। हू वॉज द फर्स्ट चोळ किंग ऑफ संगम एज? म्हणजे संगम युगातील जे तमिळ साहित्य लिटररी युनियन जे होतं, संगम लिटररी युनियन, त्यामधील संगम युगातील पहिला चोळ राजा कोण होता? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत। ए इलैन चोळ, बी राजराजा चोळ फर्स्ट, सी करिकल चोळ, डी राजेंद्र चोळ फर्स्ट। तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट, ए इलैन चोळ हा he was the first Chola king of the Sangam age. Next question number 82. Who built the Rajrajeshwari temple at Tanjore? म्हणजे तंजोर येथे राजराजेश्वर मंदिर कोणी बांधले? Who built? तर याचे ऑप्शन्स आहेत राजेंद्र चोळ फर्स्ट, बी प्रतंका चोळ फर्स्ट, सी राजेंद्र चोळ सेकंड, डी राजराजा चोळ फर्स्ट। तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी राजराजा चोळ फर्स्ट यांनी राजराजेश्वरी टेम्पल बांधलेला आहे। कुठं? ॲट तंजोर येथे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 83। विच इन्स्क्रिप्शन टेल्स अबाउट चोळ विलेज ॲडमिनिस्ट्रेशन्स? म्हणजे इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख, म्हणजे विच इन्स्क्रिप्शन्स कोणता शिलालेख टेल्स अबाउट चोळ विलेज ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कोणता शिलालेख चोळ गावाविषयी सांगतो? म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन म्हणजे गावाविषयक प्रशासन केलं जातं, तर त्याविषयी कोणतं शिलालेख सांगतं? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत। अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन्स, ए बी उत्तर मेरूर इन्स्क्रिप्शन, सी मस्की इन्स्क्रिप्शन, डी जुनागड इन्स्क्रिप्शन। तर यापैकी कोणतं इन्स्क्रिप्शन आहे, शिलालेख आहे की ते चोळ घराण्यातील जे काही गावांविषयी जे काही प्रशासन केलं जात होतं त्यांच्याविषयी ॲडमिनिस्ट्रेशनविषयी सांगितलं जात होतं? तर ऑप्शन्स क्रमांक बी हे उत्तर मेरूर इन्स्क्रिप्शन्स काय केलं जातं? गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट विलेज ऑथॉरिटी. So that is the correct answer. Next question is 84. What is meant by कुडुवल्लाई? कुडुवल्लाई म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन्स क्षत्र, बी लक्की ड्रॉ, सी अवॉर्ड, डी ट्रेड। तर या ठिकाणी कुडुवल्लाई म्हणजे बी लक्की ड्रॉ याप्रमाणे त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह केलं जात होतं। द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द पीपल फॉर द विलेज ॲडमिनिस्ट्रेशन वर इलेक्टेड थ्रू अ लक्की ड्रॉ सिस्टम विच वर कॉल्ड कुडुवल्लाई। तर त्या ठिकाणी इलेक्ट केलं जात होतं, लक्की ड्रॉप्रमाणे त्यांना प्रशासन करण्याचा अधिकार दिला जात होता। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 85। व्हॉट इज मीन्ट बाय वरियम? म्हणजे काय? वरियम म्हणजे काय असं म्हटलं जातं? तर या ठिकाणी ऑप्शन्स आहे चोळाज तमिळ युनियन, बी चोळाज विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीज, सी चोळाज ॲग्रिकल्चर लँड, डी लक्की ड्रॉ। तर वरियम म्हणजे काय असा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक बी चोळाज विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी त्या ठिकाणी दिसून येते। नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 86। हू वॉज द ग्रेटेस्ट रूलर ऑफ वर्धन? वर्धनांचा
सर्वात मोठा शासक कोण होता किंवा प्रसिद्ध शासक कोण होता, ग्रेटेस्ट महान शासक कोण होता? तर ऑप्शन्स पहा. ए भास्कर वर्मा, बी गुणवर्मा, सी राजवर्मा, डी हर्षवर्धन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी ऑप्शन्स हर्षवर्धन. हर्षवर्धन वॉज द ग्रेटेस्ट रूलर ऑफ वर्धन डायनास्टीज. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 87. Which was the capital city of Harshvardhana? Harshvardhana's capital city was which one? A. प्रयाग, B. पाटलिपुत्र, C. उज्जैन, D. थानेश्वर. Which was the capital city of Harshvardhana's? थानेश्वर. Then Kannauj also was there. कनौज सुद्धा होती, पण थानेश्वर या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 88. हू वॉज द सिस्टर ऑफ हर्षवर्धना? म्हणजे हू वॉज द सिस्टर ऑफ हर्षवर्धना? हर्षवर्धनाची बहीण कोण होती? ए गंगादेवी, बी दुर्गादेवी, सी शांतलता देवी, राजश्री. तर कोण होता? डी राजश्री ही होती. म्हणजे राजश्री वॉज द सिस्टर ऑफ हर्षवर्धना. नेक्स्ट क्वेश्चन 89. हू रोट हर्षचरित? हर्षचरित नावाचं जे साहित्य आहे, ग्रंथ आहे, कोणी लिहिले? ए हरिसेन, बी अश्वघोष, सी हर्षवर्धन, डी बाणभट्टा. कोण लिहिलेलं आहे हर्षचरित? तर डी बाणभट्टा यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 90. हू वॉज फेमस उत्तरपतेश्वर? उत्तरपतेश्वर म्हणून ही जी पदवी कोणाला मिळाली होती? म्हणजे हू वॉज द फेमस, प्रसिद्ध कोण होता? उत्तरपतेश्वर म्हणून कोण प्रसिद्ध होता? ए समुद्रगुप्त, बी पुलकेशी सेकंड, सी राज्यवर्धन, डी हर्षवर्धन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हर्षवर्धन assumed the title of उत्तरपतेश्वर. हर्षवर्धन. Options D is the right answer. Question number 91. Who presided over the religious conference at Kannauj? म्हणजेच कॉन्फरन्स ॲट कनौज म्हणजे कनौज येथील जे रिलिजियस कॉन्फरन्स होतं, म्हणजे धार्मिक परिषद. कॉन्फरन्स म्हणजे काय? परिषद. धार्मिक, रिलिजियस म्हणजे धार्मिक परिषदेचे अध्यक्ष. प्रेसिडेड म्हणजे अध्यक्ष होते. कोण होते किंवा कोणी भूषवले? हू प्रेसिडेड ओव्हर द रिलिजियस कॉन्फरन्स ॲट कनौज? कनौजवरती धार्मिक परिषदेचे अध्यक्ष कोणी भूषविले? खालीलपैकी ऑप्शन्स आहेत बघा. फाइयान ए, बी मॅगस्थेनिस, सी हर्षवर्धना, डी ह्युएनसांग. तर यापैकी कोणी भूषवलेलं होतं? डी ऑप्शन्स ह्युएनसांग. क्वेश्चन नंबर 92. वेन वॉज बुद्धिस्ट काउन्सिल ॲट प्रयाग हेल्ड? प्रयाग येथे बौद्ध परिषद कधी भरविली होती? केव्हा म्हटलेलं आहे? वेन ऑप्शन्स ए 645 AD, बी 655 AD, सी 643 AD, डी 632 AD. तर यापैकी ऑप्शन्स आहे सी 643 AD मध्ये या ठिकाणी बौद्धिस्ट काउन्सिल ॲट प्रयागराज इथं हेल्ड केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 93. हू वॉज द फाउंडर ऑफ कदंबाज? कदम घराण्याचे संस्थापक कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन्स पहा. ए गौतमीपुत्र सातकर्णी, बी मयूर वर्मा, सी काकुत्सवर्मा, डी नन ऑफ दी अबव. तर मयूर वर्मा हे काय होते? द फाउंडर ऑफ कदंबाज. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 94. विच इज द फर्स्ट कन्नड इन्स्क्रिप्शन? इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? शिलालेख. तर पहिला कन्नड शिलालेख कोणता? तर ए नाशिक इन्स्क्रिप्शन, बी हलमिडी इन्स्क्रिप्शन, सी तलगुंद इन्स्क्रिप्शन, डी चंद्रावळी इन्स्क्रिप्शन्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी हलमिडी इन्स्क्रिप्शन. हलमिडी शिलालेख असे म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
क्वेश्चन नंबर 95, हू वॉज द ग्रेटेस्ट रूलर ऑफ गंगाज डायनेस्टी, म्हणजे गंग घराण्याचा सर्वात मोठा शासक कोण होता? तर ए गोविंद थर्ड, बी अवनीथ, सी दुर्गासिंह, डी दुर्वनीथ. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहे डी दुर्वनीथ वॉज वन ऑफ द मोस्ट फेमस किंग अमॉंग द गंग डायनेस्टीज. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 96, विच वॉज द कॅपिटल ऑफ अर्ली चालुक्याज, म्हणजे सुरुवातीच्या चालुक्यांची राजधानी कोणती होती? तर या ठिकाणी ऐहोळे होती ॲक्च्युली, बट ह्या ठिकाणी ऑप्शन्स नाही आहे. ए मान्यखेड, बी हळेबीडू, सी बनवासी, डी बदामी. तर या ठिकाणी ऐहोळे बदामी चालुक्यांचं हे प्रसिद्ध होतं, तिथं फार मंदिरं हे ते आहेत. तर ते कुठली आहे राजधानी पहा. तर यापैकी आहे डी बदामी, किंवा ह्यालाच वातापी म्हणून सुद्धा ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा 97, हू वॉज द फेमस रूलर ऑफ बदामी चालुक्य, बदामी चालुक्याचा प्रसिद्ध शासक कोण होता? ए पुलकेशी सेकंड, बी विक्रमादित्य फर्स्ट, सी विजयादित्य, डी हर्षवर्धन. तर यापैकी कोण असेल? तर या ठिकाणी पुलकेशी, ए पुलकेशी सेकंड वॉज द मोस्ट फेमस ऑफ द चालुक्याज किंग्स, पुलकेशी सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 98, विच वॉज दी एम्ब्लेम ऑफ बदामी चालुक्य, म्हणजे बदामीच्या चालुक्याचे प्रतीक कोणते होते? एम्ब्लेम म्हणजे काय? प्रतीक. तर या ठिकाणी दिला आहे ए धर्मचक्र, बी पिकॉक, सी गरुडा, डी वराह. तर यापैकी बदामीच्या चालुक्याचं जे काही प्रतीक होतं, द रॉयल एम्ब्लेम चालुक्याज ऑफ बदामी वॉज वराह. वराह, ऑप्शन्स डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा 99, हू वॉज द फेमस ऑफ दक्षिण पतेश्वर, जसं उत्तर पतेश्वर होता तसं आता दक्षिण पतेश्वर म्हणून कोणाला ओळखलं जातं, किंवा दक्षिण पतेश्वर म्हणून कोण प्रसिद्ध होता? ऑप्शन्स ए हर्षवर्धन, बी अशोका, सी कनिष्का, डी पुलकेशी सेकंड. तर इमडी पुलकेशी म्हणून, म्हणजेच दुसरा पुलकेशी म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर ऑप्शन्स क्रमांक डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 100, हू कंपोज्ड दी ऐहोळे इन्स्क्रिप्शन्स. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? शिलालेख. तर ऐहोळे शिलालेख कुणी रचला? कंपोज्ड म्हणजे रचलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स पहा. पुलकेशी सेकंड, ए बी रविकीर्ती, सी हरिसेन, डी गौतमी बालश्री. तर या ठिकाणी कोणी हे केलेलं आहे? ऑप्शन्स बी रविकीर्ती, बिकॉज ही वॉज अ जैन पोएट अँड कोर्ट पोएट टू द पुलकेशी सेकंड. त्यांच्या दरबारामध्ये, म्हणजे पुलकेशीच्या दरबारामध्ये हे कवी म्हणून होते. तर त्यांनी ही ऐहोळे शिलालेख रचलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 101, नेम द वर्क कंपोज्ड बाय विजयभात्रिका. तर हे कोणीही केलं आहे? विजयभात्रिका यांनी रचलेल्या कार्यांची नावे सांगा म्हटलेलं आहे. ज्यांनी ते कंपोज केलं आहे, रचलेलं आहे. काय रचलेलं आहे त्यांचं नाव सांगा. तर ए मधुरा विजयम, बी मित्रविंद गोविंदा, सी कौमुदी महोत्सव, डी जांबवंती कल्याणम. तर हे कुठलं रचलेलं आहे त्यांनी? सी कौमुदी महोत्सव हे त्यांनी रचलेलं आहे. कोणी? विजयभात्रिक यांनी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अँड लास्ट 2 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 102, विच वॉज द वर्क ऑफ ह्युएनसंग. ह्युएनसंगचं कार्य कोणते, किंवा कोणतं साहित्य आहे? ह्युएनसंगचं साहित्य कोणतं? ए पो घोकी, म्हणजेच घोकोकी आपण पाहिलेलं आहे अगोदर. बी द नॅचरल हिस्टोरी आहे, कोणाचा माहिती आहे आपल्याला. द जिओग्राफी अँड डी सीयुकी. तर यापैकी कोणतं असेल? तर यापैकी ह्युएनसंगचं डी ऑप्शन सीयुकी हे साहित्य आहे. नेक्स्ट अँड लास्ट 103, व्हॉट वॉज द रॉयल एम्ब्लेम ऑफ द राष्ट्रकूटा.
राष्ट्रकुटाचे जे काही शाही प्रतीक, रॉयल प्रतीक कोणते होते किंवा काय होते? तर ह्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. ए गरुड, बी वराह, सी साला किलिंग द टायगर, सळांनी जे काही मारलेलं जे काही टायगर आहे ते, किंवा नन ऑफ दी अबाव. तर यापैकी नाही आहे. तर यापैकी कोणतं आहे? द गोल्डन ईगल आहे त्यांचं. ईगल म्हणजेच गरुड. हे ऑप्शन्स करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला महत्त्वाचे काही प्रश्न तुम्हाला आणखीन मिळणार आहेत. यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.